नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर ह्या दोघांचीही निवड झालेली आहे. सर्वप्रथम असं वाटत होतं की कदाचित काहीतरी घोळ होऊ शकतो, कारण भारतीय जनता पार्टीने कालपासून आपले नगरसेवक आणि त्यांच्यावरती ठेवलेलं वॉच ह्यामुळे कुठे काही बदल होईल की काय, कुठे काही वेगळे गणित होईल की काय असं देखील वाटत होतं. बहुजन विकास आघाडीकडे सफिशियंट म्हणजे त्यांची पूर्ण बहुमत सरकार ह्या ठिकाणी होतं, त्यामुळे बहुजन विकास आघाडी हीच जिंकणार आहेत हे सर्वांना माहीत होतं. तरी देखील परंपरेनुसार इलेक्शन झालं. इलेक्शनमध्ये बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील हे महापौर झालेले आहेत आणि मार्शल लोपिस हे उपमहापौर झालेले आहेत. मार्शल लोपिस उपमहापौर होणार हे जवळपास माहीत असल्यामुळे गावातील भरपूर मंडळी ही आज ह्या विरार येथे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या उपमहापौरच्या दालनामध्ये आलेली. त्यातील काही सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. तुम्ही काय बोलाल? महापौर हा तुमच्या गावातला आणि तुमच्या ज्यासाठी तुम्ही कामकाज केले असे महापौर निवडून आलेले आहेत, तर तुम्ही काय बोलाल? सर्वप्रथम मी मर्देस ग्रामपंचायतीचं 1995ला सरपंच होतो. त्याच्यानंतर 2 टर्म काढली. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या जोडीलाच काम केलेलं आहे. गेले 35 वर्ष मी काम करत आहे. आता मी वसई इंडस्ट्रीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि 13 नंबर वॉर्डमध्ये आम्हाला 2 सीट ओपन मिळाल्या. एक महिला मिळाली, एक ओबीसी मिळाली. आपण ठरवल्याप्रमाणे आम्ही सुद्धा इच्छुकमध्ये उभे होतो. फॉर्म भरले, त्याच्यात आदेशानुसार आम्ही माघार घेतली. मार्शल हा एक कर्तृत्ववान आम्हाला नगरसेवक माहिती पडला. कारण काय, तो आमच्यानंतर सुद्धा वसई विकासमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी, तो पहिला काँग्रेसमध्ये होता, नंतर त्यांनी जे काम चालू केलं आणि महानगरपालिकेमध्ये त्यांनी दोन्ही टर्ममध्ये 1 टर्म काढली आणि 1 टर्म प्रशासकीय कार्यामध्ये चांगलं काम केलं आणि समाजासाठी त्यांनी झाडून काम केलेलं आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं की जो ज्या विभागामध्ये आहे नानबाट एरियामध्ये, तिकडे त्याला कोण कॉम्पिटिशनला कोणी असा एक कार्यकर्ता नव्हता अपोजिशनला. आणि तो एक असं उगवता तारा झाला की तो रोडवर येऊन एक बेसिक काम करायला लागला. या पॅरिसमधून तो उभा राहिल्यानंतर कार्यकर्ता म्हणून वसई विकासमध्ये आल्यानंतर त्यांनी त्याला विरोधक म्हणून कोण नव्हता आणि जे एंटी अपा विरुद्ध होते त्याला त्यांनी फार महत्त्वाने लोकांनी सपोर्ट केला. आणि आज महापौर उपमहापौरची जी पदावर निवड झाली, तर त्याला खरोखर त्या नानबट समाजाचा म्हणजे ख्रिश्चन समाजाचा फार मोठा योगदान आहे. आणि तो तळागाळामध्ये ग्राउंड लेवलला काम केला. कारण नगरसेवक नुसतं बनून चालत नाही, नावापुरतं नाही चालत, कारण तो प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी काम केलं. स्वतःचा वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आणि हे त्याचं यशाचं श्रेय आहे. हे म्हणजे माझ्यासारख्या बुजुर्ग माणसाला कळते. ते आता तुमच्याकडे काय, त्याच्याकडून तुमची अपेक्षा काय? आमची एवढीच अपेक्षा आहे की आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, गटाराचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे. कारण वसईचा कृषी बांधव जो आहे ना, तो एकदम आर्थिकदृष्ट्या एकदम सबल आहे. 3 इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजेत माणसाला, की लाईट, गटार आणि पाणी. त्याच्या व्यतिरिक्त आणि अंडरग्राऊंड केबल वगैरे आता प्रोजेक्ट आहे, तो अर्नाळ्यावर टाकलेला आहे, तो होईल. आणि हे काम फक्त तालुक्यामध्ये आमदार हितेंद्र ठाकूरच करू शकतो, हा सर्व लोकांचा विश्वास झाल्यामुळे यावेळी विरोधक कोण आहे याचा समोर विकास केला नाही, पण लोकांनी एकच सांगवला की आपल्याला स्थानिक नेता पाहिजे, त्याची निवड या माध्यमातून झाली असं मी समजतो. तर आपण ऐकलं वार्ड नंबर 13चे कार्यकर्ते आणि मार्शल लोपिस यांच्यासाठी काम करणारे सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की मार्शलने काम चांगलं केलेलं आहे आणि त्यासाठी नानबाट पासून लागले तर निर्मळपर्यंत संपूर्ण भागातील जनतेने देखील त्याला चांगला सपोर्ट दिलेला आहे. आणि आता गावातील रस्ते, पाणी, गटर आणि गावामध्ये असलेली जे घरावरती लावलेली शास्ती आहे ही जर एकदा कमी केली तर आम्ही हमेशा बहुजन विकास सोबत काम करत आहोत आणि करत राहू, हेच त्यांचं म्हणणं आहे. की जे आपले पारंपरिक जे घर आहेत आमच्या जन्मापासून शासकीय नाही, ते अनऑथोराइज करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो झाला नाही पाहिजे, ते कायमस्वरूपी मालकी करायला पाहिजे. हा एक मुद्दा आहे, कारण तो फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण जन्माजन्मी आमचे आई वडील इकडेच आहेत, पण ते येणे परमिशन घेणं वगैरे काही नाही. घरपट्टी ग्रामपंचायती असली का ते घर कायम व्हायचा, ते कायम राहायला पाहिजे. बाकी काही लोकांना नको आणि FSI वगैरे डेव्हलपमेंट नको.
ग्रीन झोन तसाच ब्लेड तसाच राहू दे. बस हिरवा, काही बस. बस बाकी काही मागणी नाहीये. एवढंच महानगरपालिका मागणी आहे. तुम्ही काय सांगता, तुमचं काय अपेक्षा आहेत? तुमचं नाव काय? माझी अपेक्षा, माझं नाव अलेक्स निगरे, मी डेपो मेजर नालासोपारा एसटी. आम्ही आणि फ्रान्सिस आम्ही 35 वर्षापासून आपाच्या सोबत आहेत. मी सार्वजनिक ठिकाणी काम करतो. काही सोसायटीत मी प्रतिनिधी आहे. तुमची अपेक्षा काय आहेत? आता आमच्या उपमहापौर. आमच्या अपेक्षा महापौर दोन्ही म्हणजे आमचे संबंधित आहेत, दोन्ही महापौर आणि उपमहापौर आमच्या जवळचे आहेत, एकदम मित्र आहेत. आम्हाला अपेक्षा फ्रान्सिसने सांगितलं, रस्ते, पाणी आणि गटार, दुसरं आमच्या कोणत्या अपेक्षा नाही. पावसाच्या वेळेला जो पाण्याचा निचरा व्हायला टाइम लागते आणि हा. पाणी भरतो, हम्म. यासाठी देखील काही उपाययोजना कराव्यात. त्याच्यासाठी उपयोग नाही, पण लोकांनी सहकार्य करायला पाहिजे. लोक कंपाऊंड टाकतात, बाहेर गटारवरती भाग काढतात, तो त्यांचा दोष आहे का? महापौर उपमहापौर दोष नाही, आपण सुद्धा सहकार्य करायला पाहिजे त्यांना. मी छगन मोरेश्वर नाही, वाघोली खारियाळीत राहतो आणि मी 1980 पासनं या इलेक्शनामध्ये लढतो. तुम्ही इतक्या वर्षापासून कार्य करतात, तुमचा अनुभव आहे. हा. तुम्ही इतक्या वर्षाचा अनुभव काय सांगाल? या एवढ्या वर्षातला अनुभव म्हणजे काय, मी 1980 पासनं जो स्टार्ट केलेलं होतं ते त्या 4-5 वर्षानंतर आमच्या वाघोली गावाला म्हणजे ग्रामपंचायत होती आणि त्या वेळेला माझी इच्छा पण होती सरपंच पदासाठी इलेक्शन लढवा. आणि त्यानंतर काही काळाने तिकडे गाव वगळल्या कारणाने आमचं ग्रामपंचायत नाहीशी झाली आणि नगरपालिका आली. मग नगरपालिकेचे 3 इलेक्शन तुमच्या समोर झालेले हा, आहेत. माझ्या तुम्ही- समोर. तुम्ही कधी नगरसेवक म्हणून उभा राहिली नाहीत का? नाही, आजपर्यंत नव्हतो, पण ह्या चालू आहे वर्षामध्ये मी फॉर्म भरलो होता, हां. पण त्याला काही अटीतुटी जास्त आढळल्या आणि त्यावेळेला माझी पूर्तता पूर्ण झालेली नव्हती. आता तुमच्या भागामध्ये उपमहापौर देखील मिळत आहे. ज्या वार्डमधून 4 नगरसेवक तुमचे आलेले आहेत हा. आणि त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत केलेली मेहनत आहे, केली. त्याच ठिकाणी तुमचा उपमहापौर देखील येतोय. होय. त्यामधून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता त्यांच्या पाठीशी आमचं पाठबळ आहे कायमचं. पण नवीन असं काही नवीन काम त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे का तुम्हाला? नवीन कामाची काय, आता त्यांच्या अंडर जेवढी आपल्या या कामं आहेत तेवढी हा. करून घ्यायची आमची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे करून घेणार आम्ही. ओके, धन्यवाद सर. तर आपण ऐकलं, येथील गावातील लोकांचं म्हणणं आहे की आमच्या गावच्या ज्या गटार, रस्ता, पाणी आणि आमची पारंपरिक जी जुनी घरं आहेत, ही घरं रेग्युलाइज व्हावीत, त्याला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये आणि आम्ही देखील महानगरपालिकेला सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेस, अब्दुल कलाम, नमस्कार.